मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा अशा काही विषयांना ते हात घालतात की त्यांच्या वक्तव्याला हात घातल्याशिवाय आम्हाला राहवत नाही. आजकाल त्यांचे काँग्रेसच्या हातामध्ये हात गेलेत, शरद पवारांच्या हातामध्ये हात गेलेत. त्यामुळं ते अगदीच काहीही बोलताना दिसतात. उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे मला आपल्या समोर मांडायचे. संजय राऊतांच्या विषयात बोलताना उद्धव ठाकरे अगदी सदगदित झालेले होते. म्हणजे अगदी व्यासपीठावर संजय राऊत येणार असल्याप्रमाणे त्यांची खुर्ची, त्यावर नाव आणि ती रिकामी ठेवणं हे असले उद्योगही झाले होते. मुळात तो फोटो तुम्ही नीट बघा. त्या फोटोत संजय राऊतांच्या खुर्चीच्या बाजूला बसलेली दोन व्यक्ती जराशी अस्वस्थ दिसत होती. त्यातल्या त्यात नार्वेकरांचा चेहरा तर अगदीच अस्वस्थ होता. म्हणजे त्या चेहऱ्यावरची अस्वस्थता आम्हाला कळतीये म्हणून मी बोलतोय. आता हे खुर्ची रिकामी ठेवण्याचं प्रकरण फारच मला मजेशीर वाटलं. मजेशीरपेक्षाही केविलवाणं वाटलं. मातोश्रीवर, सेना भवनावर बाळासाहेबांची खुर्ची रिकामी असते, त्यावरती बाळासाहेबांचा फोटो असतो आणि बाळासाहेबच शिवसेना प्रमुख आहेत असं मानून शिवसेना प्रमुख काम करत राहतो. आता त्या व्यासपीठावर संजय राऊतांची खुर्ची रिकामी ठेवणं याचा अर्थ संजय राऊतांना बाळासाहेबांच्या बरोबरीला नेऊन बसवणं आहे. बरं, ते संजय राऊत जे मोडेल पण वाकणार नाही, अशा संजय राऊतांचा अभिमान उद्धव ठाकरेंना वाटतोय. मला जरा काही आत्ताच्या घटनांवरती लक्ष वेधायचं आहे. रामदास कदमांनी केलेलं विधान मातोश्री मीनाताई साहेबांचा अपमान करणारं होतं असं सांगून शिवसेना रामदास कदमांच्या विरोधात आंदोलन करते आहे. स्त्रियांच्या विषयात कसं बोलावं याबाबतचे वस्तुपाठ ते शिकवते आहे. पण हेच संजय राऊत स्वप्ना पाटकरांना फोनवर कसे बोलले होते कदाचित उद्धव ठाकरे विसरले असतील. महिलांचा अत्यंत घाणेरड्या शब्दात अपमान करणाऱ्या, त्यांचा उपमर्द करणाऱ्या संजय राऊतांच्या असण्याचा नसण्याचा उद्धव ठाकरेंना अभिमान वाटावा हे सगळ्यात अवघड काम आहे. त्यातल्या त्यात आमचे प्रकाश महाजन यांनी फार उत्तम विधान करून ठेवलंय. ते म्हणाले, जर संजय राऊत मोडले तर उद्धव ठाकरेला कुठं कुठं वाकावं लागेल हे सांगता येणार नाही. म्हणजे खरंच संजय राऊतांनी सगळंच सांगायला सुरुवात केली कस्टडीमध्ये मोडून, तर काय अवस्था येईल हे न सांगणंच बरं. त्यामुळे संजय राऊतांचा हा उद्धव ठाकरेंनी बाळगलेला अभिमान मला असा आश्चर्यकारक नाही, केविलवाणा अशा स्वरूपातला वाटतो. जरा आपण पुढे सरकूया. उद्धव ठाकरेंचं एक विधान आहे, ते काहीतरी कुत्रा, गोचीड या कॅटेगरीत ते बोललेत. काय बोलले ते तुम्हाला ऐकावं लागेल, ऐका. आणि रक्त कसं असतं, आपण कुत्रा सगळ्यात इमानी प्राणी समजतो नव्हे, तो असतोच. कुत्र्याचं रक्त हे जोपर्यंत कुत्र्याच्या अंगात असतं तोपर्यंत त्याच्यामध्ये सुद्धा एक निष्ठा असते. पण तेच रक्त जेव्हा गोचीड शोषून घेते तेव्हा गोचिडीला कधी आपण निष्ठावान नाही म्हणत. रक्त कुत्र्याचं असलं तरी कोणाच्या शरीरात आणि कोणत्या पद्धतीने गेलेलं आहे त्याच्यावरती रक्ताचा गुणधर्म ठरत असतो. ऐकलं? आता कुत्र्याला गोचिड चिटकलेली असतात आणि ही कुत्र्याचं रक्त पीत असतात असं उद्धव ठाकरेंना म्हणायचं. आणि अशा गोचिडांचं रक्त हे कुत्र्याचं रक्त नसतं असंही ते म्हणतात. आता यातला प्रश्न मला उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे. आपण जे कुत्रे, गोचिड, रक्त ही उपाधी दिलेली आहे त्यातलं गोचिड कोण, कुत्रं कोण हे जरा स्पष्ट करा. म्हणजे आपण एकनाथ शिंदे आणि कंपनीला गोचिड म्हणत असाल तर ती ही गोचिड कुणावर चिकटलेली होती आणि कोणाचं रक्त पीत होती. म्हणजे आम्ही आजपर्यंत वाघ वाघ म्हणत होतो, वाघ वाघ समजत होतो, त्या वाघाच्या जागी आता उद्धव ठाकरेंना स्वतःची प्रतिमा काय वाटते. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विधानातून आपल्याला काय करायचंय आपण नाही म्हणत काय. आता अनेकांनी सोशल मीडियावर त्या कुत्र्याला पट्टे लावून वाघ दाखवला होता
हेही तितकंच खरं आहे. म्हणजे अगदी काल परवा सोशल मीडियावरती एक फोटो व्हायरल झाला होता, तोही मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे एक कुत्रं सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या एका गेटच्या बाजूला झोपलाय आणि त्या गजाची सळईची सावली कुत्र्यावर पडली आहे आणि त्या सावलीमुळे असं वाटतंय की तो पट्टेरी वाघ आहे. बघून घ्या तो फोटो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. मजा आहे हा फोटो बघताना. असं काही आहे का? म्हणजे कुत्रं गोचिडं अशी उपाधी देताना चिटकलेली गोचिडं कुत्र्याला चिटकली होती आणि ती कुत्र्याचं रक्त शोषत होती, असं काय उद्धव ठाकरेंना म्हणायचंय का? माझं स्पष्ट मत आहे. यात खरोखरच आपण इथं तपासून बघण्याची आवश्यकता आहे. त्यांची देहबोली तर मोठी रंजक होती. थोडासा बसल्यामुळे मला ती नीट दाखवता येणार नाही, पण कोणताही पराक्रमी पुरुष एखाद्या समोर कमरेवर हात देऊन उभा असेल तर त्याचा हात हा असा कमरेवरती असतो, हा अशा स्वरूपातला. म्हणजे पांडुरंगाचा हातही कमरेकटीवरती असाच आहे आणि तो असा ठामपणे उभा असतो. आता मला सांगा, मी हात असा ठेवला, असा पालथा करून जर कमरेवर ठेवला तर ते काय वाटेल? तसा हात कोण ठेवतं? तुम्हाला फोटो दाखवतो. कशाला फोटो दाखवतो बघा. म्हणजे देहबोली काहीतरी वेगळं सांगतेय, बोली काहीतरी वेगळं सांगतेय. उद्धव ठाकरेंना झालंय तरी काय? कशासाठी उद्धव ठाकरे या अशा स्वरूपाची वक्तव्य करून देहबोली दाखवून आपलं हसं करून घेत आहेत, हाही मला प्रश्न पडतोय. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषणात त्या दुसऱ्या बाई बोलल्या, म्हणजे त्यांच्या कार्यक्रमात त्या काय पेडणेकर, किशोरीताई पेडणेकर, त्या किशोरीताई पेडणेकरांचं भाषण तर मोठं रंजक आहे. ऐका तुम्ही. कोणतरी एक टिटवी येते, फेसबुकवर बोलते आणि जाते. अगं तुझे खोके, तुझे दांडे तुझ्यातच कसे घालणार आहेत ते आता बघूनच घे. आता आपल्या पक्षातील एखादी महिला नेता पक्षाला सोडून जात असेल, ती काही विधान करत असेल, टीका करत असेल, तर कुठल्या स्वरूपात उत्तर द्यावं? या पेडणेकर बाईंना म्हणजे काय कुठे घालावं हे कळत नाहीये का? हे कळत समजत नसेल का की काय कुठे घातलं पाहिजे? स्त्रियांच्या विषयात काही घालण्याची विधानं करत असताना किती काळजी घेतली पाहिजे हे किशोरीताईंना कळत नाही, कारण त्या स्वतः एक स्त्री आहेत ना. तेवढं भान तर बाळगायलाच पाहिजे. पण नाही, या बाळगणार नाही, या काहीतरी असं विचित्र बोलून टाकतील. मला उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या विधानांचा परामर्श घ्यावा की नाही असाही प्रश्न कधी कधी पडतोय. ते जेव्हा जेव्हा बोलतात, जेव्हा केव्हा बोलतात, तेव्हा अशीच विनोदी निर्मिती करत असतात. एक गंमत तुम्हाला सांगतो. ते म्हणाले की आम्ही 25 वर्ष युतीत चढलो. आत्ता नाही म्हणाले, काल परवाही म्हणाले, कालच्या भाषणातही म्हणाले, आधीही म्हणतात 25 वर्ष युतीत चढलो, युतीत चढलो, युतीत चढलो. चला ठीक आहे, तुम्ही भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीमध्ये चढलात, मान्य करूया. चला, नारायण राणे, मनोहर जोशी 2 मुख्यमंत्री करता आले याच युतीमध्ये, तरीही चढलात, मान्य करूया. चला, माझा पुढचा प्रश्न आहे. दुसरा एक विषय मुद्दा त्यांचा होता आणि ते म्हणाले होते की आजकाल मुलं पळविणारी टोळी आम्ही ऐकली होती, आता बाप पळविणारी टोळी आलेली आहे. ऐका तुम्ही ते विधान ऐका. आणि दुसऱ्या व्यासपीठावरती आल्यानंतर बघितलं, बाबा आमचे वडील आहेत ना जागेवर. कारण मुलं पळवणारी टोळी ऐकले, पण बाप पळवणारी औलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते. या सगळ्यांना पटलं असेल की 25 वर्ष आमच्या राजकीय आयुष्यातली ही युतीमध्ये सडली, कुजली. याच पुन्हा बोलतोय मी, आणि तुम्हाला पटते की नाही पटतं मला सांगा. ऐकलं? आता मला एक तुम्ही यातलं जरा स्पष्टता करून सांगा. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती करण्याचा निर्णय कोण घेतला होता? युती कधी झाली, कधी तुटली, मधला काळ शिवसेनेचा प्रमुख कोण होता, कोणाचा निर्णय होता? हा निर्णय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री बाळासाहेब ठाकरे, बाळ केशव ठाकरे यांचा होता. म्हणजे आजकाल बाबाचं नाव सांगण्याची फॅशन आली आहे. अमित विलासराव देशमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे, अशोक शंकरराव चव्हाण, हे असं सांगायचं असतं, म्हणजे ते पद्धत आहे म्हणून. तर
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पिताश्रींनी म्हणजे बाळ केशव ठाकरे आमचे शिवसेना प्रमुख यांनी भाजप आणि शिवसेनेची युती घडवून आणलेली होती. युतीत सडले म्हणायला शिवसेना प्रमुखांच्या काळातच युती कायम राहिलेली आहे. ते गेल्यानंतर युती तुटली आहे 14ला. म्हणजे बाप पळविणारी टोळी सोडून द्या, बापाला बदनाम करणारी टोळी देखील या जगात जन्माला आली आहे का? आपल्या पिताश्रींनी घेतलेला निर्णय चुकीचा होता, त्यामुळे शिवसेना सडली असं तर उद्धव ठाकरेंना सांगायचं नाहीये ना. म्हणजे स्वतःला कुत्र म्हणून घेण्यापर्यंत गेले, स्वतःच्या व्यासपीठावरून महिलांचा अपमान करणाऱ्याचं कौतुक केलं, त्या किशोरी पेडणेकरांना महिलांच्या विषयात अर्वाच्य भाषेत बोलायला परवानगी दिली, आपल्याच वडिलांनी केलेली युती त्यात आम्ही सडलो असंही उद्धव ठाकरे म्हणून टाकले. हा सगळा प्रकार मला हा केविलवाणा वाटतोय. उद्धव ठाकरेंनी या सगळ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी तरी निदान कुणाचा चांगला सल्ला घ्यायला हवा होता. म्हणजे या सगळ्या भाषणात एकूणच औलाद, आसमान दाखवू, जमीन दाखवू वगैरे वगैरे. ते अमित शहा म्हणाले होते, म्हणे की आम्ही शिवसेनेला जमीन दाखवू, धूळ चारू असं म्हणाले होते. ते धूळ चारू म्हणायला हे जमीन दाखवू म्हणाले. आणि मग जमिनीवर गवताची पाती नाही, तलवारीची पाती आहेत, असली कोटी करता हे आसमान दाखवू म्हणून टाकले. म्हणजे हे जमिनीवर आणि भाजप आसमानापर्यंत निघून जाईल. काय उद्धव ठाकरेंच्या म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये मला आता त्यांच्या राजकीय समजाविषयी शंका यायला लागलेली आहे. म्हणजे पूर्वी एक राजकारणी म्हणून काहीतरी निर्णय घेण्याची त्यांची क्षमता होती असं तरी म्हणावं लागेल, पण आता त्यांच्या राजकीय वक्तव्यानंतर त्यांची राजकीय समज कितपर्यंत आहे हाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होतोय. तुम्हालाही काय वाटतंय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.